नमस्कार, मी गणेशराव आणि तुम्ही पाहतात बीबी न्यूज तुमसर. नुकताच महाराष्ट्र शासनाने तुमसर येथील 100 खाटाच्या उपजिल्हा रुग्णालयाला 200 खाटामध्ये रूपांतर करण्याचे आदेश काढले आहेत. परंतु या उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व जे सक्रिय दलाल आहेत यांच्याद्वारे दाखल होणाऱ्या गर्भवती महिलांच्या परिवाराला रुग्णांच्या जीवाची भीती दाखवून रेफर टू भंडाऱ्याच्या नावावर मानसिक व आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणात करीत असल्याची चिंताजनक माहिती मिळालेली आहे. या उपजिल्हा रुग्णालयात सर्वात मोठी समस्या आहे ती रेफर टू भंडाऱ्याची. तुमसर तालुक्यातीलच नव्हे तर जवळपास मध्य प्रदेशातील सामान्य व गरीब परिवार याच उपजिल्हा रुग्णालयावर अवलंबून आहे. 100 खाटाच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. अनेक वर्षापासून सोनोग्राफीची मशीन आहे, परंतु ऑपरेटर नाही, त्यामुळे ती धूळ खात आहे. या ठिकाणी 3 स्त्रीरोग तज्ज्ञ पदाची मान्यता आहे, परंतु सध्या या रुग्णालयामध्ये एकच स्त्रीरोग तज्ज्ञ सेवा देत आहे. बाकी सुविधेचा अभाव सांगून रेफर टू भंडारा ही योजना राबविल्यामुळे सामान्य परिवाराला याचा त्रास सहन करावा लागतो. काही दिवसापासून उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे उपचाराकरता येणाऱ्या गर्भवती महिलेला रेफर टू भंडारा करण्याचे प्रमाण वाढलेले आहे. रेफर टू भंडारा करताना त्या गर्भवती महिलेच्या परिवाराला अनेक कारणे सांगितले जातात. त्यात बाळाचे ठोके वाढलेले आहेत, बाळाच्या गळ्याला नाळ गुंडाळलेला आहे, बाळाने आईच्या पोटामध्ये शी केलेली आहे, गर्भवती महिलेचा रक्तदाब वाढलेला आहे, तर गर्भवती महिलेच्या गर्भाशया कोरडा झालेल्या आहेत. अशा प्रकारने कारणे सांगून रुग्णाच्या परिवाराला भीती दाखवून रेफर टू भंडारा केले जाते. यातच जर गर्भवती महिला हिचा रक्तगट ओ असेल तर तिला साधा उपचारही दिला जात नाही आणि तिला रेफर टू भंडारा केल्या जात असल्याची धक्कादायक माहिती मिळालेली आहे. परंतु या गर्भवती महिलेला रेफर टू भंडारा करण्यामागे त्या रुग्णांच्या जीवापेक्षा अप्रत्यक्षपणे जे दलाल आहेत त्यांचे आर्थिक हित जास्त दिसत आहे. उपजिल्हा रुग्णालयामध्ये एकच स्त्रीरोग तज्ज्ञ आहे आणि ती 24 तास सेवा देत नाही, परंतु गरजेचे आहे. पण ती स्त्रीरोग तज्ज्ञ सकाळी 10:30ला येते आणि दुपारी 12:30ला जाते. रुग्ण आला, या स्त्रीरोग तज्ज्ञाला जर माहिती दिली तर ती साधी त्या रुग्णाला तपासण्यासाठीही आणि उपचार देण्याकरता येत नाही. परंतु रेफर टू भंडाऱ्याचे धक्कादायक कारण समोर आले आहे. ते रेफर टू भंडाऱ्याच्या नावावर परिवाराला घाबरून त्या रुग्णांना तुमसर येथील खाजगी रुग्णालयात आर्थिक हितसंबंधासाठी अप्रत्यक्ष पाठविणे असाच आहे. या उपजिल्हा रुग्णालयात काही वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, परिचारिका, सफाई कामगार, ॲम्ब्युलन्स चालक तर काही अंगणवाडी सेविकाही हे सक्रिय दलालाच्या कार्य पाहत आहे. गर्भवती महिला व बाळाच्या जीवाला धोका आहे याची भीती दाखवून पूर्वीच परिवाराला मानसिक त्रास दिला जाते. मग ते आपल्या परिवारासाठी तिच्या जीवाला आणि बाळाच्या जीवाला पाहून वाटेल ते करायला तयार होतात आणि मग खेळ सुरू होतो या दलालामार्फत. हे जे सक्रिय दलाल आहेत हे त्या घाबरल्या परिवाराला खाजगी रुग्णालयाचा रस्ता दाखवतात. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोग तज्ज्ञ, ॲम्ब्युलन्स चालक, परिचारिका, सफाई कामगार व अंगणवाडी सेविका यांच्या सर्वांचा समावेश आहे. या सर्व दलालाच्या भूमिकेत काम करत असतात आणि या सर्व गोरखधंदा सर्रास सुरू आहे. यामध्ये कोणताही पुढारी समोर येऊन ही समस्या सोडण्यास तयार नाही. उलट कर्मचाऱ्यांची कमतरता सांगून ते निघून जातात. अशा प्रकारे या उपजिल्हा रुग्णालयात तुमसर येथे हा गोरखधंदा सुरू आहे. बीबीजी न्यूजकडे एक व्हिडिओ आली आहे आणि ती धक्कादायक आहे. 2 अंगणवाडी सेविका ह्या तुमसर येथील नामांकित नर्सिंग होममध्ये जाऊन तिथल्या डॉक्टरांशी जर आम्ही गर्भवती रुग्ण इथं पाठवला सोनोग्राफी करता तर आम्हाला 300 रुपये, जर सिझरिंग करता पाठवलं तर आम्हाला 3000 रुपये आणि नॉर्मल डिलिव्हरी झाली तर आम्हाला 1500 कमिशन द्यावे, असा संवाद त्या व्हिडिओमध्ये आहे. आणि याबाबत आपण पुढच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत. तेव्हा तुमसर तालुक्यातील जलद बातमी पाहण्याकरता बीबी न्यूजला सबस्क्राईब करण्यास विसरू नका.